हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललो आहे सालबर्डी। सालबर्डीला जायसाठी तुम्हाला वरुडवरून 35 किलोमीटर लागेल किंवा तुम्हाला जर मोर्शीवरून जायचं असेल तर 14 किलोमीटरमध्ये तुम्ही सालबर्डीला पोचाल। सालबर्डीला महादेवाची खूप जुनी अशी गुफा आहे। तर चला मग आता आपलं ट्रेकिंग सुरू करूया। सालबर्डीच्या गुफेमध्ये पोहोचायसाठी आपल्याला 3.5 ते 4 किलोमीटरचे ट्रेकिंग करावं लागेल। या ट्रेकिंगमध्ये तुम्हाला 700 पायऱ्या चढावं लागेल। सालबर्डी हे महाराष्ट्र आणि MP या 2 स्टेटच्या बॉर्डरवर असलेलं एक प्राचीनकालीन शिव मंदिर आहे। सालबर्डीला सगळ्यात जास्त गर्दी हे श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला असते। तर आपण ट्रेकिंग करून वरपर्यंत पोचलो आहे। हे गुफेचं एंट्रन्स आहे। गुफेमध्ये जायसाठी सुद्धा तुम्हाला 50 पायऱ्या आतमध्ये जावं लागेल। हे मंदिर गुफेच्या आतमध्ये आहे। तर चला मग आपण जाऊया। सालबर्डीचं मंदिर हे खूप जुनं शिवलिंग आहे। इथे गेल्यानंतर एकदम शांत असं फील होतं आणि जास्तीत जास्त लोक सालबर्डीला वीकेंड्सला जात असतात। जसं जसं खाली जात होतो तसा तसा अंधार वाढून राहिलेला होता आणि आम्ही श्रावण महिन्यात गेलो त्यामुळे थोडी रश सुद्धा तिथे जास्त होते। आणि हे गुफेच्या आतमधलं शिवलिंग आहे जे खूप जुनं आहे। तिथे पूजा सुद्धा सुरू होती। आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो। गुफेच्या बाहेर आल्याबरोबर तुम्हाला एक मोठा त्रिशूल दिसेल। तिथनं समोर गेल्यावर तुम्हाला एक नेचरचा खूप असा सुंदर व्ह्यू दिसेल आणि तुम्ही तिथे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढू शकता। तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।